नमस्कार लाडक्या ताईंनो, बजरंग कुलसंगे टेक चॅनल मध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। गव्हर्नमेंट स्कीम आणि जे वितरित फॉर्म असणार आहे, गव्हर्नमेंटचे शासनाची स्कीम काही असणार, ह्या YouTube चॅनलवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तुम्हाला ह्या आता लाडकी बहिणीचं 26 तारखेचं नाही का पैसे वाटप होते, यामुळेच नाही का सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे। 2026 पासून 3 हप्ते मिळणार आहे असं नाही का जाहीर झालेलं आहे। आणि अशा माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळेल जाईल। लाडकी बहीण योजनेच्या बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजना नवीन वर्षाची महिलांसाठी 4500 रुपये 3 हप्ते डायरेक्ट खात्यात जमा करण्यात येत आहे। ही संपूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओ मध्ये मिळून जाईल। ही व्हिडिओ पूर्ण बघल्याशिवाय जाऊ नका। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बजरंग कुलसंगे टेक चॅनलला सपोर्ट करा। कारण असं झालेल्या 2026 मध्ये तुम्हाला 3 हप्ते डायरेक्ट खात्यात जमा पैसे होणार आहे। लाडक्या ताईंनो, तुमची ई-केवायसी कंप्लीट पूर्ण झालेली असेल तर आजची तारीख, कालची तारीख होती, आता तारीख संपलेली आहे। त्यामुळे तुम्ही नाही का केवायसी काल केली असेल तर तुम्हाला खूप चांगलं झालेलं आहे। तुमचे पैसे आता डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे। आदितीताई तटकरेंनी संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जाऊ नका। त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का खात्यात कसे पैसे जमा होणार आहे आणि किती हप्ते जमा होणार आहे आणि कसे ई-केवायसी कशी केल्यानंतर तुम्हाला पैसे कसं मिळणार आहे, हे सगळं आदिताई तटकरेंनी सांगलेले आहेत। आणि डायरेक्ट तुम्हाला किती पैसे मिळणार आहे, 4500 मिळणार आहे की 1500 रुपये मिळणार आहे की 2000 मिळणार, हे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। चला व्हिडिओ सुरू करूया। आदिताई काही म्हणलेले आहेत, पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जाऊ नका। ह्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओ सुरू करूया। डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करतो। प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। आणि जी नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे, ती आता पुन्हा एकदा रुजू झालेली आहे। 24 तारखेपासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात 2 गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा, ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली। प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। लाभ मिळणार आहे। माहितीनं आश्वासन दिलं होतं की जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो वाढवला जाईल, 21पर्यंत केला जाईल, त्या संदर्भात काही नियोजन आहे, कधीपासून सुरू केलं जाईल? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली। नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल। आणि आता आम्ही जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार आहोत। आणखी 3 महिने वाट बघावी लागणार आहे। सांगितलं चर्चा होती की हे निकष जे आहेत ते कडकपणे केले जातील आणि महिला यामधून गाळल्या जातील, संख्या कमी होईल, अशा प्रकारची चर्चा आहे, काय स्पष्टीकरण? ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहेत, पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाहीये। अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं गेलेलं नाहीये। आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील या कंप्लेंट बेस्ड राहतील। त्याच्यामुळे आताही उदाहरणार्थ आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला डीबीटी केलेलं होतं, डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीने 19 अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे, काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत। त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या वेळेला निदर्शनास आले त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे। आताही कंप्लेंट बेस्ड ज्या वेळेला येते तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल। राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे का? नाही, त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाही। जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे। म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा 26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत।